मी आज तुम्हाला दाखवते बाळंतणीसाठीची खिचडी। त्यासाठी हे मी मुगाची डाळ घेतली आहे 1 वाटी आणि तेवढेच तांदूळ घेतलेले आहेत 1 वाटी। स्वच्छ 2-3 वेळेस धुवून घेणार आहे, म्हणजे ह्याची जी पावडर आहे ते निघून जाईल। ही खिचडी आपण 2 वाटी घेतल्यामुळे त्याच्यासाठी 4 वाटी पाणी टाकले। हळद, मीठ, हिंग आणि तूप घातलेलं आहे, जिरे घातलेत आणि 3-4 शिट्ट्या होऊ द्या। शिट्ट्या झाल्यानंतर हे काढून दाखवते मी तुम्हाला। तर ह्याला मऊ करून घ्या एकदम। ही खिचडी आपण बाळंतणीसाठी, लहान मुलांना पण खूप आवडेल आणि आजारी माणसासाठीही एकदम पौष्टिक असते। जर ही तुम्हाला घट्ट वाटली तर गरम पाणी करूनच ह्या खिचडीमध्ये घालायचे। थंड घातला तर चव थोडीशी वेगळी येते आणि मीठ घालायचे व्यवस्थित असं। ही आपली खिचडी तयार आहे। अशी खिचडी